याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। गौण खनिज उत्खनन करण्यासाठी राज्याचं नवीन धोरण पुढल्या महिन्यात जाहीर करण्यात येईल आणि कोकणासाठी स्वतंत्र वाळू उत्खनन धोरण राबवण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली। बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करण्याबाबतची कारवाई यापुढे महसूल आणि पोलीस अशी एकत्रित कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली। भाजपचे समाधान आवताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते। अशा कारवायांच्या वेळी महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात येण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे पोलीस सोबत घेऊनच अशी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जिथे गरज वाटेल तिथे वन विभागालाही सोबत घेतलं जाईल, असं ते म्हणाले। की जेव्हा महसूलला ही कारवाई करायची असेल, याच काळात निर्णय झाला 2025 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलच्या सर्व अधिकाऱ्यांना जॉईंट ऑपरेशन म्हणजे पोलिसांचा अधिकारी आणि आमचा महसूलचा अधिकारी या दोघांनी जॉईंटली त्या ठिकाणी केलं पाहिजे। वाळू तस्कराची एमपीडीची यादी बघितली समाधानजी तर 14 एकंदरीत प्रकरणामध्ये या ठिकाणी एमपीडीची प्रकरणाची कारवाई पोलिसांनी केली आहे। सोबत या ठिकाणी जी अनेक ठिकाणी जे हल्ले झालेत त्यामध्ये 10 प्रकरणाची संपूर्ण त्या ठिकाणी मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे। आता राहिला प्रश्न ड्रोनचा, तर आता आपण जी प्रणाली विकसित करतो त्यामध्ये ड्रोन सर्वे करणे, अवैध उत्खनन झालं असेल त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणे, यानंतर सर्व ड्रोन मॅपिंगनी करणार आहोत। राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना नोंदणीनंतर स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून याची माहिती संबंधित गावाच्या ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येईल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांचं स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून त्यावरही माहिती टाकली जाईल, असं बावनकुळे यांनी आज विधानसभेत जाहीर केलं। जे पाणंद रस्ते ज्या स्थितीत उपलब्ध आहेत त्यांना लांबी रुंदीचं बंधन घालण्यात येणार नाही। असे किती रस्ते वर्षभरात तयार करावेत यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला कोणतीही मर्यादा घातली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या रस्त्यांच्या बाबत वाद आहेत त्यांचा निपटारा 3 महिन्यात पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील मंत्री बावनकुळे यांनी दिली। पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प कालवा, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांपैकी 205 शेतकऱ्यांच्या जमिनींचं सीमांकन येत्या महिनाभरात पूर्ण करून त्यांना मोबदला देखील देण्यात येईल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं। याबाबतचा प्रश्न राजेंद्र गावित यांनी उपस्थित केला होता। एकूण 467 शेतकऱ्यांचा हा प्रश्न निर्माण झाला होता, त्यापैकी आता केवळ 205 शेतकरी शिल्लक आहेत। ते काम महिनाभरात पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं। राज्यातील वन जमिनींची नोंद आणि सर्वेक्षण आणीबाणी काळात अत्यंत घाईने आणि गडबडीत करण्यात आलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नव्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार वन जमिनींची नोंद कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात येईल, अशी घोषणाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली। शिवसेनेचे निलेश राणे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। विविध प्रकारच्या जात प्रमाणपत्र, उत्पन्न, जन्म अशा दाखल्यांसाठी आलेल्या सर्व अर्जांचा निपटारा येत्या 6 महाअभियान शिबिर योजनेत येत्या 3 महिन्यात करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली।